नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. 5 ते 6 दिवस माझ्या मुलीला मारहाण, आरोपींच्या वकिलांचं बोलणं चुकीचं, माझी मुलगी मेली, आता तिच्यावर असे वाईट चिंतोडे उडवू नका, कसपटे कुटुंबियांना अश्रू अनावर. शशांक हगवणेकडून वैष्णवीला 8 दिवस विविध हत्यारांनी मारहाण, निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणेकडूनही वैष्णवीला मानसिक त्रास. ज्या मैत्रिणीसोबत वैष्णवीचं बोलणं झालं त्या मैत्रिणीची होणार पोलीस चौकशी, ज्यांच्याकडे वैष्णवीनं तक्रार केली त्यांना चौकशीसाठी बोलावणार, या सगळ्यांचे जबाब नोंदवले जाणार. वैष्णवीच्या बाळाची वैद्यकीय चाचणी पूर्ण, याबाबतचा वैद्यकीय अहवाल पिंपरी चिंचवड पोलिसांना प्राप्त. दरम्यान निलेश चव्हाणनं बाळ स्वतःकडे ठेवल्यानं त्याच्यावरील कलमामध्ये वाढ. जालिंदर सुपेकरांना गृह विभागाचा दणका, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला जालिंदर सुपेकर, हगवणेंचे नातेवाईक. शशांक हगवणेचा पाय आणखी खोला, जेसीबी व्यवहार प्रकरणी 11,70,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रशांत येळवंडे यांचा आरोप. या प्रकरणी महाळुंगे चाकण इथे गुन्हा दाखल. पुणे पोलिसांकडून हगवणे कुटुंबियांना नोटीस, शस्त्र परवाना रद्द का करू नये अशी विचारणा. नोटीशीला हगवणे कुटुंबानं उत्तर न दिल्यास शस्त्र परवाना रद्द केला जाणार. हगवणे कुटुंबियांकडे 3 शस्त्र परवाने. छत्रपती संभाजीनगरमधील दरोडा प्रकरणामध्ये चोरीला गेलेल्या 5.5 किलो सोन्यापैकी केवळ 32 तोळं सोनं सापडलं, उर्वरित सोन्याचा शोध सुरू. अमोल खोतकरचा पोलिसांच्या सांगण्यावरून एन्काउंटर, दरोडेखोर अमोल खोतकरच्या बहीण आणि वडिलांचा आरोप. संशयित आरोपी होता, मग एन्काउंटर का केला, कुटुंबियांचा सवाल. अमोल खोतकरचा पूर्ण विचार करूनच एन्काउंटर, दरोडेखोर अमोल खोतकरची बहीण आणि वडिलांचा आरोप. तर संशयित आरोपी होता, मग एन्काउंटर का केला, असाही सवाल. कुठलाही निधी वळवला नाही, लाडकी बहिणी वैयक्तिक लाभाची योजना, ती योजना आदिवासी विभागामध्ये दाखवावी लागेल. लाडकी बहिणीवरील निधीच्या टीकेनंतर फडणवीसांकडून स्पष्ट. माझी अवकात नसेल तर शिंदेच्या कार्यकर्त्यांना दुर्लक्ष करायला सांगा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यानंतर कुणाल कामराचं ट्विट. तर ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रामध्ये शो करणार असल्याचंही कुणाल कामराकडून स्पष्ट. प्रतिकारशक्ती वाढल्यानं कोरोनाला घाबरण्याची गरज नाही, मात्र इतर व्याधी असणाऱ्या नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं जनतेला आवाहन. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लिबिरियाच्या नागरिकाला अटक, ड्रग्ज तस्करी करत असल्याची आरोपीची चौकशीवेळी कबुली. आरोपीकडून 674 ग्रॅम कोकेन, ड्रग्ज आणि कॅप्सूल स्वरूपात जप्त. राज्यातलं सरकार आदिवासी विरोधी आहे, सरकार एकही आदिवासी आमदारांना निधी देत नाही, माजी मंत्री केसी पाडवी यांचा आरोप. सोलापूरच्या माढ्यामध्ये आमदार अभिजित पाटलांची पाणी टंचाई संदर्भात आढावा बैठक, नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना तारेवर धरत चुकीची माहिती दिल्यास हक्कभंग आणण्याचा दिला इशारा. धुळ्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भाग्यश्री विस्पुतेंची सर्व विभाग प्रमुखांची बोलावली बैठक, पावसाळ्यामधील आपत्तीचा सामना करण्यासाठी सतर्क राहण्याच्या दिल्या सूचना. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला ज्या पक्षाकडून फायदा होणार त्यासोबत युती करणार, जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोदींचं वक्तव्य. जळगावच्या चोपडा तालुक्यामधल्या आदिवासी महिलेच्या रस्त्यावरील प्रसूतीच्या घटनेची चौकशी सुरू, चौकशी समितीला 31 मेपर्यंत चौकशी अहवाल सादर करावा लागणार. बीडच्या आष्टीमधील टाकळी अमिया वस्तीमध्ये रस्ता नसल्यानं महिलेला प्रसूतीसाठी 1 किलोमीटर बाजेवर आणलं, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, प्रशासनावर खंत व्यक्त. जळगावच्या अमळनेरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन, बाळासाहेब पाटलांकडून बाजार समितीच्या कामकाजांचं कौतुक. जालन्याच्या अंबड तालुक्यामधल्या दूधपुरी गावासह आसपासच्या परिसरात पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोसंबीच्या बागांचं मोठं नुकसान. बीडच्या वडवणी तालुक्यामधल्या सुरडी थोट इथल्या नदीला पूर, पिंपळनेर बीडकडे जाणाऱ्या 15 गावांचा तुटला संपर्क. बुलडाण्याच्या मेकर तालुक्यामधल्या ब्रह्मपुरीमध्ये पावसामुळे शेती पिकांचं नुकसान, तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळ्यामध्ये 2 दिवस पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, शेतकऱ्यांकडून पेरणीच्या कामांना सुरुवात. अमरावतीच्या तिवसा तालुक्याला पावसाचा फटका, वादळी वाऱ्यामुळे बहुतांश गावातील विद्युत पुरवठा खंडित, 25 पेक्षा जास्त गावं अंधारात. नांदेडमध्ये खाणीमध्ये बुडून 2 शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू, हदगाव तालुक्यामधल्या गारगव्हाण गावावर शोककळा, शेतातून घरी येताना पाय घसरून खाणीमध्ये पडल्याची माहिती. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्गावर पोलिसांनी गुटखा भरलेली पिकअप गाडी पकडली, चालक पोलिसांच्या ताब्यात, गुटखा भरलेली गाडीही जप्त. सोलापूरच्या माढा तालुक्यामधल्या घोटीमध्ये नववधूचा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, मुलीच्या 10व्याच्या दिवशी वडिलांचाही मृत्यू, गावावर शोककळा. धुळ्याच्या शिरपूरमध्ये कुट्टी मशीनमध्ये डोकं अडकल्यानं 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, मशीनवर चारा कापत असताना घडली दुर्घटना.
माथेरानमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या 2 गटामध्ये जोरदार हाणामारी. घटनेचा व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद. हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट. जळगावच्या नशिराबादमध्ये एकाच दिवशी डेंग्यूचे 5 रुग्ण आढळले. आरोग्य यंत्रणा अलर्ट. संपूर्ण गावात सर्वेक्षण आणि जनजागृती मोहीम सुरू. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 60 गावं आणि 250 पाड्यांसाठी पावसाळ्यापूर्वी अन्नधान्य पुरवलं. नर्मदा काठच्या पलीकडे राहणाऱ्या नागरिकांशी संपर्क होत नसल्यामुळे अन्नधान्य पुरवठा. नाशिकच्या उत्तम नगर परिसरामध्ये फर्निचरच्या दुकानावर आणि घरावर कोयत्यानं वार. मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या 2 ते 3 टवाळखोरांनी केला हल्ला. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. सिंधुदुर्गाच्या दोडामार्गमध्ये 2 कारचा भीषण अपघात. एका गाडीचा हँडल लॉक झाल्यामुळे झाला अपघात. अपघातामध्ये 2 जण जखमी झाल्याची माहिती. धाराशिव, कळंब, तुळजापूर परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग. संजीतपूर गावातील नदीला पूर. काही गावांचा संपर्क तुटला. बहुतांश ठिकाणी पाणी साचलं. बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे बिंदुसरा धरण 99% भरलं. बीड शहरातील काही भागांसह परिसरातील पाण्याचा प्रश्न मिटला. बीडच्या आष्टी धामणगावमध्ये राजकुमार चौधरी यांच्या केळी आणि संत्रा बागेचं पावसामुळे लाखोंचं नुकसान. शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्याची मागणी. जालन्याच्या कडवांची शिवारामध्ये आमदार अर्जुन खोतकरांकडून शेतीच्या नुकसानीची पाहणी. मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागांमध्ये साचलं होतं पाणी. खोतकरांकडून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न. धाराशिवमध्ये जोरदार पाऊस. काही भागात पाणी साचलं. मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्याची खरीप पूर्ण मशागतीची कामं ठप्प. मांढरदेवी घाटामध्ये दरड कोसळतानाची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद. दरड कोसळतानाचा हा व्हिडिओ कालचा असून 2 तासातच ही दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. अहिल्यानगरमध्ये झालेल्या पावसामुळे सीना धरण 70% भरलं. पावसामुळे शेतामध्ये पाणी तुंबल्यानं महिनाभर तरी पेरण्या खोळंबल्या. सोलापूरच्या मोहोळमध्ये दुधडीवरून वाहणाऱ्या भीमा नदीमध्ये शाळकरी मुलांची हुल्लडबाजी मुलांच्या जीवावर वेध येण्याची शक्यता. बेगमपूरमधील बंधाऱ्यावर मुलांची हुल्लडबाजी. सोलापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा बागायती शेतीला फटका. बार्शीमधील सौंदरे गावात ड्रॅगन फ्रूट शेतीचं नुकसान. 700 ड्रॅगन फ्रूटच्या झाडावर पावसाचा झाला परिणाम. नागपुरातील नाग नदीची सफाई अद्याप अपूर्ण. सत्ताधारी आमदार प्रवीण दटकेंची नाराजी. दटकेंच्या नाराजीनंतर पालिका आयुक्तांकडून नाले सफाईची पाहणी. कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी. मंदिराच्या 1865 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता. मंदिराच्या विश्वस्त मंडळानं राज्य सरकारचे आभार मानले. पालघरमध्ये पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी रोबोटिक बोटी तैनात. पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून रोबोटिक बोटीचं वाटप.